विद्यार्थी मित्रांनो, ड्रीम एसएससी बाय तेजस घनवट या नवीन मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या चॅनलच्या माध्यमातून मी एसएससी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये होणाऱ्या एक्झाम असतील, म्हणजेच सीजीएल असेल, सीपीओ, सीएचएसएल असेल, एमटीएस, जीडी या सर्व एक्झामबद्दल मी गायडन्स आणि माहिती या यूट्यूबच्या माध्यमातून प्रोव्हाइड करणार आहे। एसएससी सीजीएलमध्ये बऱ्याचदा असं होतं की एसएससी सीजीएल असो किंवा एसएससीमधील कोणती एक्झाम असो, ज्यामध्ये सर्वात जास्त वॅकन्सी या महाराष्ट्राला असतात, परंतु एक शोकांतिका अशी आहे की महाराष्ट्रातील मुलं जी सिलेक्ट होतात सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कोणत्या एक्झाममध्ये, त्यांचा टक्का हा खूप कमी आहे। म्हणजे मराठी मुलं जर आपण एक बोटा मोजणे एकतीच मराठी मुलं सिलेक्ट होतात। मोस्टली नॉर्थ बेल्टमधील जी स्टेट आहेत तिथून मुलं सिलेक्ट होत असतात। तर याच कारणास्तव हा नवीन यूट्यूब चॅनल मी तयार केला आहे, ज्या माध्यमातून आपल्याला मराठी मुलांचा सहभाग जास्तीत जास्त कशा प्रकारे वाढवता येईल एसएससीमध्ये, तर त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। तर या पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय करायचं आहे, तर एसएससी सीजीएल एक्झाम काय असते किंवा एसएससी सीजीएल एक्झामचा पॅटर्न काय असतो एक्झामचा, तर त्याबद्दल आपण माहिती घेणार आहे। कारण की बऱ्याच मुलांना हेच माहीत नाही की एसएससी सीजीएल काय। तर एसएससी सीजीएल म्हणजे काय आहे, तर कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन, ज्यामधून सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जसं यूपीएससी क्लास 1 अधिकाऱ्यांची निवड करते, तसंच एसएससी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन ही क्लास 2 आणि क्लास 3 अधिकाऱ्यांची निवड करत असते। तर यामध्ये कोणकोणत्या पोस्ट असतात, तर फॉर एक्झाम्पल यामध्ये एस असते, असिस्टंट सेक्शन ऑफिसर मंत्रालयामध्ये, त्यानंतर सेंट्रल जीएसटी अँड कस्टम इन्स्पेक्टर आहे, प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर आहे, एक्झामिनर आहे, सब इन्स्पेक्टर इन सीबीआय, इन्स्पेक्टर एनआय आहे, ईडीमध्ये ऑफिसर होऊ शकता तुम्ही यामधून, त्यानंतर आयबीमध्ये एएस होऊ शकता। अशा जवळपास 60+ तुम्हाला पदांवर यामधून निवड केली जाते। 60+ पोस्ट आहेत ज्यातून एसएससी सीजीएल ही निवड करत असते। तर चला आपण पहिल्यांदा आता सुरुवात करूया की सीजीएलचा पॅटर्न काय असतो, तर तो समजून घेऊया आपण, ठीक आहे। तर सीजीएल एक्झाम जी असते ते त्यामध्ये इंटरव्ह्यू नसणार आहे पहिल्यांदाच, आणि पेपर हा पूर्ण ऑब्जेक्टिव्ह बेस असणार आहे। म्हणजे त्यामध्ये तुम्हाला काही कुठं रिटर्न एक्झाम द्यायची नाही आहे, आणि पूर्ण पेपर हा ऑब्जेक्टिव्ह असणार आहे। त्यामुळे तुम्हाला ज्या मुलांना भीती वाटते रिटर्नची, तर त्या मुलांनी आधीच भ्यायचं नाही आहे। यामध्ये ऑब्जेक्टिव्ह बेस पेपर आहे, पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह बेस पेपर असणार आहे। तर पहिली जी प्रिलिम्स एक्झाम आहे, प्रिलिम्स एक्झाममध्ये तुम्हाला प्रिलिम्स जी एक्झाम असणार आहे त्यामध्ये तुम्हाला जो पूर्ण पेपर होणार आहे तो 200 मार्काचा पेपर असणार आहे। 200 मार्काच्या पेपरमध्ये 4 सेक्शन असणार आहे। त्यामध्ये तुम्हाला मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश आणि जीके जीएस हे 4 सेक्शन असणार आहेत। आणि तुम्हाला टोटल क्वेश्चन असणार किती, ते तुम्ही पाहू शकता की टोटल क्वेश्चन जे आहेत, तर ते टोटल क्वेश्चन किती असणार आहेत, 100 असणार आहेत। म्हणजे प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला 25 क्वेश्चन असणार आहेत, आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येक सेक्शनला 50 मार्क असणार आहेत। आणि यामध्ये तुम्हाला इथं तुम्ही निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे, देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग। म्हणजे तुम्हाला एक क्वेश्चन चुकला तुमचा अर्धा मार्क तिथं जाणार आहे। तर तुम्हाला जर प्री क्वालिफाय करायचे असेल, समजा प्री क्वालिफाय करायचं असेल आणि तुम्हाला मेन्ससाठी अपेअर व्हायचं असेल, तर किती मार्क पाडायचे तुम्हाला, तर 2023-24 जर पॅटर्न लक्षात घेतला किंवा कट ऑफ लक्षात घेता, तुम्हाला 150+ स्कोअर पाहिजेच आहे। कारण की दरवर्षी काय होतंय, तर मुलांकडे रिसोर्सेस वाढत आहेत, नवीन कोर्सेस अपलोड होत आहेत, ऑनलाईनला बरेच त्यांना माहिती भेटत आहे। त्यामुळे काय होतंय, तर कट ऑफ जो आहे तो दिवसेंदिवस म्हणजे प्रत्येक वर्षी कट ऑफ वाढतच चालला आहे। त्यामुळे तुम्हाला 150 जर मार्क असतील, 150+ तरच तुम्ही प्रिलिम्स क्वालिफाय होऊ शकता। प्रिलिम्स झाल्यानंतर जवळपास तुम्हाला 3 महिने असणार आहेत। 3 महिन्यामध्ये तुमची मेन्स होते दरवेळेस। तर ह्या मेन्समध्ये तुम्हाला मेन्सचा सिलेबस काय असणार आहे, मेन्समध्ये तुम्हाला सिलेबस तर प्रीसारखाच राहणार आहे, त्यामध्ये वेगळं काय नसणार आहे। मेन्समध्ये फक्त थोडासा त्याची लेवल जी असणार आहे ती वाढणार आहे। आणि मेन्समध्ये तुम्हाला किती मार्काचा पेपर असणार आहे, तर मेन्समध्ये तुम्हाला एकूण 390 मार्काचा पेपर असणार आहे। त्यामध्ये मेन्समध्ये तुम्हाला 2 सेक्शनमध्ये पेपर होणार आहे। पहिला पेपर जो असणार आहे तो असणार आहे मॅथ्स आणि रिझनिंगचा, आणि मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये तुम्हाला एकूण क्वेश्चन असणार आहेत 30 म्हणजे 60 क्वेश्चन असणार आहेत मॅथ्स आणि रिझनिंगसाठी, आणि प्रत्येक क्वेश्चनसाठी मार्क किती असणार आहेत, 3, आणि असे मिळून तुमचे एकूण 180 मार्काचा पेपर 1 होणार आहे त्यामध्ये। आणि हा पेपर मेन्सचा पेपर एका दिवसामध्ये पेपर होणार आहे। पेपर 1 पहिला 1 आणि 1 तासाचा असणार आहे। तुम्हाला वेळ किती आहे, 1 तास, आणि प्रिलिम्ससाठी पण तुम्हाला 100 क्वेश्चनसाठी 1 तास असणार आहे। म्हणजे पूर्ण खेळ जो आहे पेपर पास करण्याचा किंवा पोस्ट काढण्याचा हा टाइम बेस आहे। म्हणजे तुम्हाला टायमिंग प्रॅक्टिस करून तुमचा टाइम जो असणार आहे तो तुम्हाला कमी करायचा आहे, तरच तुम्ही एसएससी मधली एक्झाम पास होऊ शकता। नाहीतर बरेच मुलं म्हणतात की आमचं मॅथ्स चांगला आहे वगैरे, मी मॅथ्स सोडू शकतो, पण काय होतं, तर तुमचं टाइम मॅनेजमेंट तुमचं नसतं त्यावेळेस। तुम्ही क्वेश्चन तर सोडू शकता 2 मिनिटामध्ये मॅथ्सचा, परंतु तुम्हाला 2 मिनिटामध्ये तो क्वेश्चन सोडून फायदा नाही, तुम्हाला तो क्वेश्चन 15 सेकंद 20 सेकंदामध्ये सॉल्व्ह करायचा आहे, ठीक आहे। तर हा झाला मेन्समधला पेपर 1 किती मार्काचा असणार आहे, 180 मार्काचा। त्यानंतर तुमचा पेपर 2 जो असणार आहे तो पण असणार आहे इंग्लिश आणि जनरल अवेअरनेसचा, म्हणजे आणि त्यामध्ये पण इंग्लिशला जास्त वेटेज दिलेला आहे। इंग्लिशचा पेपर किती मार्काचा असणार आहे, 45 क्वेश्चन, म्हणजे एकूण किती, प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क, म्हणजे 135 मार्काचा इंग्लिशचा पेपर, आणि जीके जीएसचा पेपर हा 75 मार्काचा असणार आहे।
म्हणजे पहिला सेक्शन हा 180 मार्काचा आणि दुसरा सेक्शन जो असणार आहे तो 210 मार्काचा असणार आहे पूर्ण. आणि म्हणजे 210 प्लस 180 किती झाले 390. म्हणजे एकूण जो पेपर असणार आहे ज्यावर तुमचा कट ऑफ ठरणार आहे, ज्यावर तुमचं सिलेक्शन ठरणार आहे, तो असणार आहे 390 मार्काचा. आणि पेपर 1 आणि पेपर 2 झाल्यानंतर तुमचा तिसरा सेशन 2 असणार आहे, जो तिसरा पेपर असणार आहे, जो 60 मार्क असणार आहे, जो असणार आहे कम्प्युटर नॉलेजचा, जो क्वालिफाईंग नेचरचा आहे, परंतु क्वालिफाईंग नेचरचा असणार आहे, जो 60 मार्काचा पेपर असणार आहे. तुम्ही इथं पाहू शकता की 20 क्वेश्चन असणार आणि जो पेपर होणार आहे तुमचा 60 मार्काचा. आणि या 60 मार्कामध्ये तुम्हाला जर क्वालिफाय करायचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला SC ST साठी म्हणजे क्वालिफाय जर करायचं असेल तर SC ST साठी किती मार्क असणार आहेत 12 मार्क. त्यानंतर OBC EWS साठी असणार आहे 15 मार्क. आणि ओपन म्हणजेच UR साठी 18 मार्क तुम्हाला जर क्वालिफाय करायचं असेल तर हा सेक्शन. परंतु यामध्ये पण अजून एक गंमत आहे की जर तुम्ही हायर जर ज्या पोस्ट आहेत क्लास 2 ज्यासाठी तुम्हाला या कम्प्युटरसाठी वेगळा कट ऑफ लागणार आहे, त्यामुळे तुम्हाला जवळपास UR साठी 27 मार्क म्हणजे तुम्हाला 25च्या वर मार्क पाहिजे, 27 तरी मार्क पाहिजे. तेव्हाच तुम्हाला AS असेल, एक्साइज इन्स्पेक्टर आहे, प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर आहे, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, अशा काही ठराविक पोस्ट आहेत 9 ते 10. त्यासाठी तुम्हाला या सेक्शनमध्ये हायर कट ऑफची गरज आहे, तुम्हाला हायर मार्क्स त्यामध्ये मिळवावे लागणार आहेत. त्यानंतर यामध्ये अजून एक आहे की तुमचा जो पेपर जो असणार आहे कम्प्युटरचा, त्या कम्प्युटरच्या पेपरमध्ये तुम्हाला एक तर झालं कट ऑफ तर पास करावं लागणार आहे. त्यानंतर कम्प्युटर पेपर झाला समजा तुमचा, त्यानंतर तुम्हाला 1 तास ब्रेक मिळतो मेन्समध्ये आणि त्यानंतर तुमचा टायपिंगचा पेपर होणार आहे. तर टायपिंगसाठी काय तर तुम्हाला कुठली सर्टिफिकेट नसलं पाहिजे, काय गरज नाही त्याची. बरेच मुलं विचारत असतात की सर्टिफिकेटची गरज आहे का, तर सर्टिफिकेटची गरज नाही आहे. तुम्हाला जस्ट 15 मिनिटामध्ये 2000 कीवर्ड्स की डिप्रेशन्स तुम्हाला टाईप करायचे आहेत. तर त्याचा स्पीड म्हणजे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 26चं स्पीड आहे. म्हणजे तुम्हाला 30चं जरी स्पीड असेल इंग्लिशमध्ये तर तुम्ही तो पॅसेज टाईप करू शकता. आणि त्यामध्ये पण तुम्हाला मिनिमम 5% एरर अलाउड आहे. तर या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्ही जेव्हा जाता त्यानंतर तुम्ही SSC सिलमधून कोणतीही पोस्ट मिळवू शकता. आणि प्रत्येक स्टेजवर तुम्हाला टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कशामध्ये जा, प्रीला असेल, मेन्ससाठी असेल किंवा टायपिंगमध्ये, तुम्हाला टाईम मॅनेजमेंट खूप चांगल्या प्रकारे मॅनेज करावं लागणार आहे. तुम्हाला येत असून उपयोग नाही. तुम्ही जर टाईममध्ये ती गोष्ट नाही केली किंवा टाईममध्ये पेपर कंप्लीट नाही केला तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकत नाही. आणि बऱ्याचदा तुम्ही आता बघत असाल की कोणते एक्झाम घ्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये जावा, तुम्हाला की कॉम्पिटिशन जी आहे ती दिवसेंदिवस किंवा तुम्ही दरवर्षी हायर कट ऑफ लागतोय. जसं तुम्ही पाहिलं असेल की 2023मध्ये 24मध्ये मेन्स झाले असेल, प्री झाले असेल, तर प्रत्येक वेळेस कट ऑफ वाढत चाललाय. 2024चं तुम्ही मेन्सचे मार्क आले असतील बऱ्याच जणांची, त्यांच्यामध्ये असं झालं की मार्क खूप पडलेत मुलांना. म्हणजे मार्क काय पडतात तर जास्त मिळतात मुलांना. का तर काय होते तर जवळपास सर्वच मुलं समान रिसोर्स वापरतात. म्हणजे पुस्तक असेल, कोणता व्हिडिओ असेल, एखादा कोणताही सेक्शन घ्या, त्यामध्ये तुम्ही जे मटेरियल आहे ते सर्वांचं सेमच आहे. मग ह्यामध्ये कॉम्पिटिशन राहते कुठे तर प्रॅक्टिस किंवा तुमचं टाईम मॅनेजमेंट असेल किंवा माइंडचं, तुम्ही जेव्हा पेपरमध्ये बसताय त्यावेळेस तुम्ही कसं बसताय किंवा तुमचं माइंड कोणत्या दिशेने पेपरमध्ये पळतोय त्यावर सगळं डिपेंड असणार आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता सिलेबस काय असणार आहे, SSC CGLचा पॅटर्न काय आहे तर याची माहिती घेतलेली आहे. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण SSC CGLचा सिलेबस काय असणार आहे किंवा तुमची बुक लिस्ट काय वापरायची, स्ट्रॅटेजी काय ठेवावी याविषयी आपण माहिती घेणार आहे. तर आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.